नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. गगनयान मोहिमेअंतर्गत 4 भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवले जाणार. पंतप्रधान मोदींची केरळ दौऱ्यात घोषणा. प्रशांत बाळकृष्ण नायर, अंगद प्रताप, अदित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला या अंतराळवीरांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा. राज्याचा 6,522 कोटींचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी केला सादर. पोलीस शिपाई पदाच्या 17,471 रिक्त जागा भरणार. अर्थमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा. मनोज जरांगे पाटलांचा बोलविता धनी शोधून काढणार. देवेंद्र फडणवीस विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक. SIT स्थापन करून जरांगेंच्या आरोपांची चौकशी करण्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश. पंतप्रधान मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळच्या दौऱ्यावर येणार. मोदींच्या सभेसाठी 275 बस सोडण्यात येणार असल्यानं लांब पल्ल्याच्या बसचं नियोजन कोलमडण्याची भीती. मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट. 27 फेब्रुवारी ते 11 मार्च या काळात 10% पाणी कपात होणार. मुंबईची तहान भागवणाऱ्या 7ही धरणात केवळ 45%च पाणीसाठा शिल्लक. आता जादूगारांनाही श्रीरामाची आस. हैदराबादमधील 2 जादूगारांनी डोळ्यांवर घट्ट पट्टी बांधून सुरू केला दुचाकीनं प्रवास. 1600 किलोमीटरचा प्रवास करून अयोध्येला पोहोचणार. दारू पिऊन झालेलं भांडण गेलं विकोपाला. चाकणमध्ये 2 अल्पवयीन मित्रांनी तिसऱ्या मित्राचा केला खून. हत्येचा इंस्टाग्राम स्टेटसवर ठेवला व्हिडिओ. व्हायरल व्हिडिओ पाहून पोलिसांनी केली कारवाई. शंकू नाही चंद्रकांत कुलकर्णी म्हणा. मराठी कलाकारांनी आपल्याच कलाकारांचा आदर करायला शिकावं. राज ठाकरेंचा मराठी भाषा दिनानिमित्त कलाकारांना सल्ला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यावर तुतारी वादकांना अच्छे दिन. राजकीय कार्यक्रमाबरोबर विविध कार्यक्रमाकरिता तुतारी वादकांची वाढली मागणी. दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या टाचांवर शस्त्रक्रिया. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून शमीने दिली माहिती. रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी निर्माते म्हणून केली 6 चित्रपटांची घोषणा. पुशिंग बटन स्टुडिओ प्रोडक्शन हाऊसचं केलं लॉन्चिंग. न्यूज टाइममध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com.